आखातातील युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसतात. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याचा फटका कोल्हापुरातील अनेक छोट्या हॉटेल व्यावसायिकांना बसतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नाश्ता आणि चहाच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी रात्री रांगा लावल्या होत्या. पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या भीतीनं लोकांनी मोठी गर्दी केली होती. भुदरगड आणि कागल तालुक्यात रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेनंतर शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे. आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या मंत्र्यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी नाराजी आहे आणि त्यामुळे या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सातारा जिल्हा परिषदेची सत्ता हातात घेण्यासाठी भाजपनं पहिल्यापासून पावलं उचलली होती. त्या दृष्टीनं ऑपरेशन लोटसचीही तयारी सुरू केली होती. त्यात भाजपनं राष्ट्रवादीचे 3 आणि शिंदे सेनेचे 2 सदस्यही फोडले होते. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेमध्ये भाजप विरोधात तीव्र नाराजी. सातारा जिल्हा परिषदेवरून राजकारण तापू लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज भाजप विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये भाजपकडून दादागिरी केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असतानाही भाजपनं बळाच्या जोरावरती अध्यक्षपद मिळवल्याचा दावा केला जातोय. आंदोलनानंतर कॅबिनेट बैठकीतही हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची मदत झाल्याची कबुली भाजपनं दिली आहे. हास्यकल्लोळात भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांनी महेश शिंदे यांची मदत झाल्याची कबुली दिली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं आणि यावेळी आमदार अतुल भोसले आणि मनोज घोरपडेही उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रिया शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची मदत झाल्याचं कबूल केलं. आपण आता सर्वांचा उल्लेख केला, मात्र आमदार महेश शिंदे यांची काही मदत झाली नाही का आपल्याला? आपण त्यांचा उल्लेख केला नाही. आमदार महेश दादांची निश्चितपणे मदत झालेली आहे. त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत. भारत मुक्ती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीनं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरती मोर्चा काढला जाणार आहे. नागपूरच्या महाल परिसरातील संघ मुख्यालयावर काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. केवळ संविधान चौकापर्यंतच्या मोर्चाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून संघ मुख्यालय परिसरातील सुरक्षा वाढवल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. भारत मुक्ती मोर्चा व वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की महाल परिसरातील संघ मुख्यालय परिसरामधील जी पोलिसांची सुरक्षा आहे ती कशा प्रकारे वाढवण्यात आलेली आहे. बडकत चौकातलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे की मोठ्या संख्येने बडकत चौकामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते, कारण की या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे मोर्चेकरी या भागामध्ये शिरू नये यासाठी संघ मुख्यालय परिसरामध्ये ज्या ज्या पूर्णतः एंट्री पॉईंट्स आहेत त्या सगळ्या एंट्री पॉईंट्सवर अशा प्रकारे पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतात. संघ मुख्यालयावर वेगवेगळ्या संस्थांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र सुरक्षेच्या कारणाने अशा प्रकारे पोलिसांकडनं हे सगळं उपाययोजना आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही मुख्यालयाच्या आतमध्ये शिरण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर देखील पोलिसांची बॅरिकेटिंग आहे, पोलिसांची सुरक्षा आहे आणि जवळपास संविधान चौकामध्ये या मोर्चाला फक्त परवानगी देण्यात आलेली आहे. तिथेच मोर्चेकऱ्यांना मोर्चा करायचा आहे आणि त्यासाठी देखील अटी शर्ती नियम लावण्यात आलेले आहे. या संपूर्ण मोर्चाला काँग्रेसने देखील समर्थन दिलेलं आहे. सोबत वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष देखील या मोर्चाच्या मध्ये उतरणार आहेत. नागपूर पोलिसांचा जो नागपूर शहर असेल, नागपूर ग्रामीण असेल किंवा राज्य राखीव दलाच्या तुकड्या असेल, या संपूर्णतः आजच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरामध्ये तैनात करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. सांगलीमध्ये शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव शहीद दिनानिमित्त शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांचं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होईल. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा सांगली जिल्ह्यामध्ये चर्चेला येणार आहे। ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचं वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं। आज संध्याकाळी 4:30 वाजता वर्ध्यातल्या पवनारमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होते। 4 वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेल्या दत्ता मेघेंनी राज्यसभा सदस्य तसंच महाराष्ट्र विधान परिषदेतही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती। 2014 मध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला होता। राजकारणासोबतच त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं। नागर युवक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तसंच दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचवल्या। त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली। मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्ता मेघे यांच्या निधनाबद्दल केरळमधली प्रचारसभा रद्द केली आहे। ते सकाळी विधिमंडळातील कामकाज संपवून थेट नागपूरला जाणार आहे। त्यांनी कशा प्रकारे दत्ता मेघे यांना श्रद्धांजली वाहिली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनानं दातृत्वाचा धनी हरपला। सामान्य माणूस हा कायम दत्ता मेघे यांच्या केंद्रस्थानी असायचा। शैक्षणिक संस्था उभारून विदर्भातील तरुणांच्या शिक्षणाची त्यांनी सोय केली। अनेक गरिबांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली। आदर्श राजकारणी म्हणून दत्ताभाऊंची ख्याती आहे। वर्धा, नागपूर, विदर्भातील विकासाच्या राजकारणात पक्षीय भेद त्यांनी कधीच आणला नाही। सर्वच राजकीय पक्षात त्यांचे चाहते असणं हेच त्यांच्या यशाचं गमक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।